फ्रेंड्स, आज आपण मसाला वांगी कशी बनवायची हे बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। वांगी साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। या पद्धतीने कट लावून घ्या। थोडा वेळ पाण्यात ठेवून द्यायची आहे। वांगीत भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। दाण्याचं कूट घेतले, त्यात लाल तिखट, काळा मसाला, हळद, धना पावडर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मिश्रण मिक्स करून मिक्सरच्या एका भांड्यात टाकून घ्या। त्यात 4-5 लसूणच्या पाकळ्या, एक छोटा अद्रकचा तुकडा टाकून छान बारीक वाटण तयार करून घेऊया। हे वाटण आता वांग्यात भरून घ्यायचं आहे। त्याआधी वांग्यात आतून मीठ लावून घ्या, त्यामुळे वांग्याला छान चव येते। अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे। आता एका पॅनमध्ये तेल गरम करून वांगी फ्राय करून घ्यायची आहे। वांगी अलटून पालटून छान 5 मिनिटं वाफ काढून घ्या। 5 मिनिटांनंतर आपली वांगी मऊ झाली आहेत। वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। अगदी कमी प्रमाणात मसाले टाकून घेऊया, कारण आपण वांग्यात देखील मसाले ऑलरेडी टाकून घेतले आहेत। मिठाचं प्रमाण देखील योग्य ठेवा, कारण वांग्यांना आतून देखील मीठ लावलेलं आहे। अशा पद्धतीने वांगी सोडून आलटून पालटून वरून बारीक कोथिंबीर टाकून वाफ काढून घ्यायची आहे। वांग्यांना छान तेल सुटल्यानंतर गरम पाणी सोडून घेऊया। तुम्हाला हवा तितका रस्सा तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। वांग्याला छान उकळी आल्यानंतर वांगी शिजलीत की नाही चेक करून पाहूया। 10-15 मिनिटातच आपली वांगी शिजून तयार होता। अशा पद्धतीने वांग्याची भाजी तयार आहे।